माझं नाव सुरेखा आव्हाड. मी मनसेची महिला विभाग अध्यक्ष आहे कुर्ला विधानसभा. मी आज गेली 12 वर्ष महिला शाखा अध्यक्ष म्हणून त्या पदावर कार्यरत होते. गेल्या 2 वर्षापासून महिला विभाग अध्यक्ष म्हणून ते पद मला दिले गेलं होतं. त्याच्यानंतर बरीचशी आम्ही तिकडे आंदोलनं केली, बरीचशी विभागामध्ये कामं केली. आता काही दिवसानंतर आता जे नवीन पुरुष विभाग अध्यक्ष जे आम्हाला मिळाले त्याच्यानंतर 4 महिन्यापासून जे अक्षरशः म्हणजे कुर्ला विधानसभेची परिस्थिती फार विचित्र झालेली आहे. आणि आमच्या महिला शाखा अध्यक्ष पूजाताई घोडके यांनासुद्धा जातीवाचक तिथं बोललं गेलेलं आहे. त्यांच्यासुद्धा अश्लीलतेचे कमेंट्स केलेले गेलेले आहेत. आणि माझे जे फोटो आहेत माझे स्वतःचे जे आम्ही बॅनरसाठी देतो त्याचे फोटो विचित्र प्रकारे त्याचा वापर केला गेलेला आहे आणि प्रत्येक पुरुष पदाधिकारी यांच्या मोबाईलवर ते सेंड करण्यात आलेले आहे. म्हणून आता मी साहेबांच्या नावे पत्र लिहिलेलं होतं. मला फक्त आता साहेबांना भेटायचं आहे, कारण की मला माहिती आहे आमचे साहेबच मला न्याय देऊ शकते. याआधी आपण कधी साहेबांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला या सगळ्या विषयांवरती त्यांचं लक्ष? त्यांना मी बऱ्याच वेळा मी पत्र व्यवहार केलेला आहे. त्या पत्राचं अजूनपर्यंत उत्तर आलेलं नाही आहे. त्यांच्या पीएनना देखील मी बऱ्याच वेळा कॉल केले. आत्तासुद्धा मी बाहेर आधी त्यांच्या पीएनना मी भेटण्यासाठी आले, त्यांना कॉल केला. ते म्हटले की नाही अजून तुम्ही दुसऱ्या नेत्यांशी बोलून घ्या, परंतु हे सगळं शक्य होत नाही आहे. त्याच्यामुळे मला फक्त आता साहेबांशी भेटणार आहे मी आणि मला माहिती मला माझे साहेबच मला न्याय देतील. कारण कोणते पदाधिकारी आहेत ज्यांचे फोटो या ठिकाणी तुम्ही दाखवलेले आहेत? याच्यामध्ये आता नवीन नियुक्ती विभाग अध्यक्ष प्रदीप वाघमारे आहेत, परत विभाग सचिव महेंद्र शिंदे आणि शाखा अध्यक्ष सुलोचना कदम मॅडमनी हे फोटो व्हायरल केलेले आहेत माझे. आणि ते इतर पदाधिकाऱ्यांनी जे आहे ते स्वतःकडे मागवून घेतले आणि मग इतर पदाधिकाऱ्यांना ते पाठवले गेले. हे नंतर मला कळल्यानंतर मी गुन्हा दाखल देखील केलेला आहे. तरी देखील ते पोलीस स्टेशनमध्ये येणं जाणं, पदावर ते म्हणजे तिकडे बरेचशी आरेरावी करणं हे सगळा प्रकार चालू आहे. आणि मी ऐकत देखील नव्हते, म्हणून त्यांनी काय केलं की मला पदावरून काढण्याचा प्रयत्न केला. तुमचे फोटो म्हणजे नेमके कसे फोटो होते आणि तुमचे फोटो का व्हायरल करण्यात आले? काय अंतर्गत वाद पुढण्यात होता? नाही मॅडम, असा काही अंतर्गत वाद नव्हता. कारण की मी धडाडीची कार्यकर्ता आहे, त्याच्यामुळे त्यांना नेहमीच माझा स्वभाव खटकतच होता. त्याच्यामुळे त्यांनी माझे कुठलेही कारण नाही भेटत होतं, म्हणून त्यांनी माझ्या सिंगल फोटोचा माझा गैरवापर केलेला आहे. म्हणजे AIचा वापर करून माझे फोटोचा गैरवापर करून त्यांनी प्रत्येकाला पसरवलेले आहेत. तुमच्या आक्षेपार्ह रीतीने व्हायरल केले जातात हो असं म्हणणं आहे. हो मॅडम. फोटो व्हायरल केले म्हणजे नेमकं कोणत्या कारणासाठी फसवण्यासाठी? हो, मला फसवणं म्हणजे बाबा ही बाई बरोबर नाही आहे हे असं त्यांनी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. पण त्याच्यामुळे माझ्या पक्षाचा काही विषय येतो असा नाही आहे. कारण की हे जेव्हा कळलं तेव्हा मग माझ्या सगळ्याच महिला पदाधिकारी, बरेचसे पुरुष पदाधिकारी त्यांनी आक्षेप घेतलेला आहे की ताई तुम्ही नाही तर आम्ही देखील नाही आहे, हे असं करणं हे चुकीचं आहे. हे त्यांनासुद्धा समजलेलं आहे. कारण की अद्यापर्यंत इतके वर्ष झाले आम्ही एकत्र काम करतोय, पण आजपर्यंत कधीही आम्ही कोणाविषयी असं घाणेरड्या प्रकारचं कृत्य केलेलं नव्हतं कोणी. पण हे जेव्हा मी पोलीस स्टेशनला FIR गुन्हा दाखल केलेला आहे साहेब. विनोद भावे नगर पोलीस स्टेशन आणि पूजाताईंचा नेहरू नगर पोलीस स्टेशन दाखल केलेला. गुन्हा दाखल केला, त्यांनी नोटीस दिलेली आहे. आता बाकीची कारवाई ते पोलीस करतीलच. तुम्ही सध्या कुठल्या पदावर आहात? मी महिला विभाग अध्यक्ष पदावर होते, पण मी त्यांचं ऐकलं नाही. कारण की मला बरेचसे फोन आले की तुम्ही हे सगळं मागे घ्या, तुम्ही पुढे जाऊ नका. त्यांचं ऐकलं नाही म्हणून मला महिला विभाग अध्यक्ष पदावरून मला काढण्यात आलेलं आहे. कुठलंही कारण नाही देत. मला फक्त साहेबांना आता भेटायचं आहे, सुरेखा आव्हाड आणि पूजाताई घोडके. 100% मला माझ्या साहेबांवर विश्वास आहे. 100% ते मला न्याय मिळवून देतील. पण या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पदावर हटवलं जावं अशी तुमची 100%. कारण की ते त्या लायकीचे नाही आहेत, त्या पदाच्या त्या ह्याच्यावर बसण्याच्या ते लायकीचे नाही आहेत. कारण की त्यांनी इतकं होऊन सुद्धा त्यांनी अजून अतिरेकच केला, पण त्यांनी कधी माघार घेतलेली नाही. उलट त्यांनी अजून त्रास देण्यासाठी, अजून त्यांनी पदावरून काढण्यासाठी खूप बरीचशी त्यांनी धावपळ केली आणि अजून मला मानसिक त्रास दिलेला आहे. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.